आणि यानंतर न्यूज टॉप 9 मध्ये आपण बघणार आहोत 9 राजकीय बातम्या। राज्यात सध्या खंडणी आणि धमक्या हाच एककलमी कार्यक्रम। सरकारी कंत्राटदारांचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र। गावगुंडांना चाप न लावल्यास कंत्राटदारांचा काम बंदचा इशारा। तर महाराष्ट्रात गुंडाराज हे काही लपलेलं नाही। महाराष्ट्र असुरक्षित झालाय। सरकारने जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे। नाना पटोले यांची सरकारी अभियंत्यांना येणाऱ्या धमक्यांवरून टीका। घरी झोपून सुपारी घेणारे काय मिळालं म्हणून प्रश्न करतात। जरांगे पाटील यांची नाव न घेता राज ठाकरेंवर टीका। आज्याच्या पुण्याई पलीकडे तुम्ही काय केलं ते सांगा, जरांगेंचा सवाल। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा 10 फेब्रुवारीला अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसणार। गोदापट्ट्यातील गावकऱ्यांचीही बैठक घेणार। मी मॅनेज होत नसल्याने आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पोटदुखी। माझ्यामुळे आरक्षणाला विरोध करणाऱ्यांची दुकानं बंद पडली। जरांगे पाटलांचा टोला। सत्ताधारी आमदार लाथा मारण्याची भाषा करतात आणि तरीही मंत्रिमंडळात राहिलो तर लोक लोचट समजतील म्हणून राजीनाम्याची वाच्यता केली। भुजबळांचं स्पष्टीकरण। नाभिक आणि मराठा समाजाबद्दलचं विधान संबंधित गावाबद्दल होतं। मी फक्त प्रश्न केला, जातीला उद्देशून बोललेलो नाही। टीकेनंतर छगन भुजबळांची सारवासारव। सती सावित्री सारख्या महिलांच्या आरोपांना उत्तर देईल, सुषमा अंधारेंना नाही। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं विधान पुन्हा वादात। भुजबळांवरच्या विधानावरून अंधारेंनी केलेल्या टीकेचा हा वाद। नव्या कळपात गेल्यापासून अजितदादा लांडग्यांच्या भूमिकेत। शरद पवारांमुळेच अजित पवारांना ओळख। संजय राऊतांचा हल्लाबोल।